नमस्कार. महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातना सध्या एका खूप मोठ्या बदलाची चर्चा सुरू आहे. सरकारनं एक असं पाऊल उचललंय ज्यामुळे या संपूर्ण क्षेत्राचा चेहरामोहराच बदलू शकतो. चला तर मग या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. बघा, 3 ऐतिहासिक महाविद्यालये आहेत आणि एक खूप मोठा निर्णय. या बदलामुळे नक्की काय मिळणार आहे आणि काय पणाला लागणार आहे, हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा मुख्य मुद्दा आहे. चला या विषयात जरा खोलवर जाऊया. हा निर्णय नक्की का घेतला जातोय आणि यामागची मूळ कल्पना तरी काय आहे हे आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर बातमी एकदम सरळ आहे. महाराष्ट्र सरकार एका मोठ्या धोरणात्मक निर्णयाच्या तयारीत आहे. आणि तो निर्णय म्हणजे काय, तर राज्यातील 3 अत्यंत महत्त्वाच्या सरकारी मेडिकल कॉलेजेसना ऑटोनॉमस म्हणजेच स्वायत्त दर्जा देण्याचा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्या महाविद्यालयांबद्दल बोलतोय ना ती काही साधीसुधी नाहीत. मुंबईचं ग्रँट मेडिकल कॉलेज, जे आशियातल्या सगळ्यात जुन्या कॉलेजेसपैकी एक आहे. मग नागपूरचं जीएमसी, जे मध्य भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि पुण्याचं बीजेएमसी, जिथे स्वायत्ततेची मागणी अनेक वर्षांपासून होती. म्हणजे या तिन्ही संस्थांचा एक मोठा ऐतिहासिक वारसा आहे. ठीक आहे, स्वायत्तता किंवा ऑटोनॉमी हा शब्द आपण खूप ऐकतो, पण जेव्हा आपण मेडिकल कॉलेजच्या बाबतीत बोलतो तेव्हा याचा नेमका अर्थ काय? म्हणजे सरकारी कंट्रोलमधनं सुटून स्वतःचं शासन चालवण्यापर्यंतचा हा प्रवास नक्की कसा असणार आहे? चला हेच जरा सोपं करून समजून घेऊया. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर याचा अर्थ आहे लाल फितीच्या कारभारातून सुटका. प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी सरकारच्या किंवा विद्यापीठाच्या परवानगीची वाट बघावी लागायची, ज्यामुळे निर्णय घ्यायला खूप उशीर व्हायचा. आता ते सगळं टाळता येईल. आणि हे बघा, इथे ना जमीन आसमानाचा फरक स्पष्ट दिसतोय. आधी कसं होतं, सगळे निर्णय वरून यायचे, त्यात खूप वेळ जायचा, अभ्यासक्रम ठरलेला असायचा. पण आता काय होणार, निर्णय जागेवरच होतील, अभ्यासक्रम गरजेनुसार बदलता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉलेज स्वतःचा पैसा स्वतःच्या विकासासाठी वापरू शकेल. आता शासनाचं म्हणणं काय आहे, तर त्यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. त्यांना ह्या कॉलेजेसची शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची आहे, संशोधन क्षमता वाढवायची आहे आणि आरोग्य सेवा अजून चांगली करायची आहे. खरं तर एम्स आणि पीजीआय चंदीगडसारख्या यशस्वी संस्थांच्या धर्तीवरच हे मॉडेल बनवण्याचा प्रयत्न आहे. आता या नाण्याच्या दोन्ही बाजू बघूया. कारण कोणताही मोठा बदल हा फक्त फायदे घेऊन येत नाही, त्यासोबत काही आव्हानं आणि चिंताही असतात. तर ह्या प्रस्तावाचे नेमके फायदे काय आणि संभाव्य तोटे काय असू शकतात, यावर एक नजर टाकूया. आता ह्याचे जे संभाव्य फायदे आहेत ना, ते खूप मोठे असू शकतात. विचार करा, नवीन उपकरणं पटकन खरेदी करता येतील, नवीन सुपर स्पेशालिटी कोर्सेस सुरू होतील, संशोधनाला चालना मिळेल आणि या सगळ्याचा थेट फायदा म्हणजे रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळेल. पण त्याचवेळी काही गंभीर प्रश्नही आहेत. सगळ्यात मोठी चिंता आहे फी वाढण्याची. स्वायत्त झाल्यावर कॉलेजेस फी वाढवू शकतात, खाजगीकरणाची भीती आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त ही 3च कॉलेजेस पुढे जातील आणि बाकीची मागे पडतील का? कर्मचाऱ्यांच्या मनातही त्यांच्या नोकरीबद्दल चिंता आहेच. फायदे तोटे बघितले, पण या सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. हजारो भावी डॉक्टरांसाठी या बदलाचा नक्की काय अर्थ आहे? त्यांच्या प्रवेशावर, त्यांच्या शिक्षणावर याचा काय परिणाम होईल? चला सगळ्यात आधी त्या प्रश्नाचं उत्तर शोधूया जो प्रत्येक मेडिकल ॲस्पिरंटच्या मनात आहे. प्रवेश प्रक्रियेचं काय होणार? नीटमध्ये काय बदल होईल का? तर इथं एक मोठा दिलासा आहे. उत्तर आहे नाही. प्रवेशाचा जो मार्ग आहे तो तसाच राहणार आहे. म्हणजे ॲडमिशन नीट यूजीचा स्कोअरवर आणि राज्याच्या सीईटी सेलमार्फतच होणार. त्या मूळ प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही. अच्छा, जर आत येण्याचा रस्ता तोच असेल तर मग आतला अनुभव वेगळा कसा असणार आहे? विद्यार्थ्यांच्या शिक्षणात नेमकी सुधारणा कशी होईल? तर सुधारणा अशा होतील. एक म्हणजे पदवी एका प्रतिष्ठित स्वायत्त संस्थेची असेल, ज्याचं महत्त्व जास्त असेल. विद्यार्थ्यांना नवीन अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी कोर्सेस शिकायला मिळतील. चांगल्या उपकरणांमुळे त्यांना उत्तम क्लिनिकल अनुभव मिळेल आणि परीक्षा पद्धतीतही बदल होण्याची शक्यता आहे. तर ही सगळी चर्चा झाली, योजना आखल्या गेल्या, पण हे प्रत्यक्षात कसं येणार? हा उपक्रम सध्या कुठल्या स्टेजवर आहे? चला या स्वायत्ततेकडे जाणाऱ्या अधिकृत मार्गावर एक नजर टाकूया. बघा, यासाठी एक स्पष्ट आणि ठरलेली प्रक्रिया आहे. एक तज्ज्ञ समिती नेमली आहे. ही समिती एम्स सारख्या संस्थांचा अभ्यास करेल आणि मग स्वायत्ततेसाठी एक संपूर्ण आराखडा तयार करून सरकारला सादर करेल. म्हणजे काही महिन्यातच या समितीचा अहवाल येईल, जो पुढचा महत्त्वाचा टप्पा असेल.
एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की आजच्या तारखेला कोणत्याही कॉलेजला स्वायत्तता मिळालेली नाही. हा निर्णय अजून अंतिम नाहीये. आपण सध्या धोरण कसं बनतंय याची प्रक्रिया लाईव्ह पाहतोय. या सगळ्या माहितीच्या आणि विश्लेषणाच्या शेवटी आपण एका मूलभूत प्रश्नावर येऊन पोचतो. ही सुधारणा फायद्याची ठरेल की एक मोठा धोकादायक जुगार? यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ही सुधारणा मुळात चांगली आणि काळाची गरज आहे. यामुळे आपल्या सर्वोत्तम कॉलेजेसची खरी क्षमता बाहेर येईल. पण याचं यश पूर्णपणे त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे. फी वाढ रोखणं, सगळ्यांना समान संधी देणं आणि एक पारदर्शक व्यवस्था निर्माण करणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. आणि शेवटी हाच तो प्रश्न आहे जो अनुत्तरित राहतो. या बदलामुळे फक्त काही एलिट मेडिकल कॉलेजेस तयार होतील की याचा फायदा संपूर्ण राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला मिळेल? याचं उत्तर आपल्याला भविष्यातच कळेल. आणि तोपर्यंत यावर लक्ष ठेवून राहणं महत्त्वाचं ठरणार आहे.